नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2च्या या दुपारच्या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया। या घडीची महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच बघतोय। वंचित आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युती झालेली आहे। या संदर्भातली ही बातमी। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची घोषणा झालेली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचा नवा पॅटर्न अस्तित्वात आलेला आहे। याबाबत उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे येऊन घोषणा केली। अजून कुणी कुठल्या जागा लढवायच्या ही वेळ आलेली नाही, वेळ आल्यावर जागा लढवायचा निर्णय होईल असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीतील जागा वाटपाच्या प्रश्नावर दिलंय। तसंच हिम्मत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलंय सत्ताधाऱ्यांना। याशिवाय शिवसेना वंचितची युती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही मान्य असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। भाजप आणि अपक्षाच्या जागा वंचितला सोडण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी असून वंचितला 50 ते 70 जागा मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। एक वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व, संविधान हे त्याचं महत्व आणि पावित्र्य आभारी ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत। ठीक आहे, पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी पुढे काय करता येईल या सगळ्या गोष्टीचा त्या त्या वेळेला जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा आम्ही विचार विनिमय करून पुढे जाऊच। महाविकास आघाडीमध्ये ज्या त्या पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचं हित सांभाळायचं आणि एकूण जर आपण एकत्र आलो नाही तर मग वैयक्तिक युतीला काय फायदा? वैयक्तिक म्हणजे 2 पक्षाची युती केली आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी युती गडा असं करून ठेवलं तर मग या भारत किंवा देश प्रथम हा जो काही सामायिक हेतू आहे त्या हेतूलाच तडा जातो। आणि म्हणून मला असं वाटतं की प्रकाशजी, तुमची आणि आमची शिवसेना आणि दलित वंचित आघाडीची युती तर झालीच आहे, पण त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचे सुद्धा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल करायला कोणाची काही हरकत नाही। प्रकाश आंबेडकर सर, एक खूप मोठी महाराष्ट्राच्या राजकारणातली घटना आहे, कसं बघताय याकडे? पुढच्या भविष्यामध्ये राजकारण कसं असेल महाराष्ट्राचं? मी एक असणारं ह्याच्यामधलं एक सांगेन की गरिबांपर्यंत आणि वंचितांपर्यंत सत्ता पोचण्याचा मार्ग हा मोकळा झाला असं मी त्या ठिकाणी मानतो। सत्तेला जे कैद केलं होतं इथल्या श्रीमंताने तो आता मोकळा करण्याचा मार्ग झालेला आहे। दुसरं असं आहे की महाराष्ट्रामध्ये नव्यानं जी काही धोरणं आली पाहिजे होती ती आता यायला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि मुंबईसारखं शहर जे आहे की ज्याला मी वाईट असं म्हणतो की वापरण्याचाच हेतू सगळ्यांचा होता, त्याच्यापेक्षा हे शहर जगण्यालायक राहील असं आपल्याला त्या ठिकाणी करता येईल। शिवसेना आणि तुमच्यामध्ये याआधी काही बरं असं वातावरण नव्हतं, ते आता बरं होईल का पुढच्या भविष्यामध्ये? एकत्रित माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की गेले 20 वर्ष आपण जे म्हणत असाल जुनं 70-80च्या काळातलं जे होतं ते हळूहळू असताना निवळत गेलेलं आहे। आणि मी असं म्हणेन की आता मॅच्युरिटी ही आलेली आहे आणि त्या मॅच्युअर राजकारणाची सुरुवात होईल असं मी मानतोय। या आधीच्या निवडणुका तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढवल्या, मात्र आता एकमेकांसोबत तुम्हाला लढायचे आहेत। तळागाळाचा जो कार्यकर्ता आहे, पदाधिकारी, त्याची आमचा असणारा लढा हा त्यावेळेसचा सेनेच्या विरोधातलाच नव्हता, तो मुळात असणारा जो आहे तो बीजेपीच्या विरोधातला होता। त्याच्यामुळे आमचं जे टार्गेट त्यावेळेसचं होतं ते बीजेपी होतं, सेना नव्हतं। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे, मात्र शिवसेनेचे जे इतर सहकारी पक्ष आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ते मात्र तुम्हाला स्वीकारत नाहीये। तर महाविकास आघाडीमध्ये कसं, आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी? ते आता उद्धवजींनी अगोदरच सांगितले की त्यांची जिम्मेदारी आहे, ते आता निभावतील। माझ्या डोक्याला ताप नाही येतो। पण तुमची जागा वाटपाचं गणित कसं असणार? कारण जागा वाटप अत्यंत महत्वाचं आहे, कार्यकर्त्यांना किंवा इच्छुक जे उमेदवार असतील त्यांचं समाधान होणं अत्यंत गरजेचं आहे। नाही, ते मला वाटतं ज्यावेळेस ब्रिज क्रॉस करण्याची वेळ येईल त्यावेळेस ते आम्ही क्रॉस करू।
यापुढे महाविकास आघाडीची जी काही बैठक होईल त्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहणार का? ते माझं आत्ताचं जे आहे ते असं मी मगाशी जे क्लिअर केलं की आम्ही शिवसेनेबरोबर बसलेलो आहोत. शिवसेनेने आता असताना महाविकास आघाडीमधला तो निर्णय करून घ्यायचा आहे. त्यांचा निर्णय झाल्यानंतर मग आम्ही त्या बैठकीला जाण्याचा प्रश्न येतो, त्याच्या अगोदर येत नाही. देशात सध्या कडवट हिंदुत्व कुणाचं एक प्रकारे स्पर्धाच लागलेली आहे. तुम्ही कडवट हिंदुत्वापेक्षा मी असं म्हणेन जे नवीन बदल आले पाहिजे होते त्याला असणारा सक्सेसफुली मी असं म्हणेन RSS BJPनी थांबवलेला आहे. सुधारणा ज्या आहेत त्याला आता चालना मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्यातून BJP RSS अस्वस्थ होईल असं माझा अंदाज आहे. विरोधी पक्षनेते अजयदादा म्हणतात की शिवसेनेने जर वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली असेल तर शिवसेनेच्या कोट्यामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमधून शिवसेनेच्या कोट्यात ज्या काही जागा मिळतील त्या जागांमधून वंचित बहुजन आघाडीला जागा द्याव्यात असं अजित पवार यांचं म्हणणं आहे. आणि माझं नो कमेंट्स. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. असं असताना आपण दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहात. मग कसं गणित असेल? आपल्या दोघांची मान्यता आहे, काही हरकत नाहीये या युतीला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बरोबर आहे की आज देशाचं संविधान, देशाची लोकशाही अडचणीमध्ये आहे. अशा वेळेस समविचारी पक्ष जर एकत्र येत असतील तर त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही आहे. राहिला प्रश्न की जागा वाटपांचं कसं होणार, त्या संदर्भामध्ये पुढे जाऊन आपण कशी वाटचाल करणार. तर हे जे आहे, जेव्हा तिन्ही पक्षांचे मोठे नेते बसतील वरिष्ठ, त्यावेळेस त्याच्या संदर्भामधला जो आहे तो निर्णय होईल. पण असं जे बातमी सुरू आहे, साधारण अतुलजी, शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वाट्याला ज्या जागा येणार त्यातून वंचितचा वाटा असेल का मवियातून वंचितचा वाटा असेल? मी आपल्याला तेच सांगतो आहे की ते खूप फार महत्वाची गोष्ट नाही आहे. ते वरिष्ठ नेते बसून त्याच्या संदर्भातला जो काही प्रश्न आहे तो सोडवतील. आज सर्वात जास्त महत्वाची कुठली घटना असेल तर सगळे समविचारी पक्ष एकत्र येऊन हा जो फोर्स आहे, जो देशासाठी अडचणीचा ठरतो आहे, जो देशासाठी घातक ठरतो आहे, त्याच्या विरोधामध्ये एकत्र येऊन देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा जो प्रयत्न आहे तो महत्वाचा आहे. त्यामुळे नाही, आपल्याला हा प्रश्न विचारण्याचं कारण अतुलजी असं की आपल्यालाच फार मोठा फटका बसला होता मागच्या निवडणुकांमध्ये वंचितचा, त्यामुळे आपण समोरासमोर होतात एकमेकांच्या. असं आहे की चांगलं भविष्य करायचं असेल आणि वर्तमानामध्ये जर चांगले बदल होत असतील तर आपण भूतकाळ विसरायला पाहिजे. शेवटी त्यांच्याही लक्षात आलं असेल की आपल्यामुळे फायदा हा भाजपचा झालेला आहे आणि नुकसान हे संविधानवादी पक्षांचं, ते देशाची लोकशाही ज्या पक्षाने स्थापित केली त्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ते जर एक पाऊल पुढे जात असेल तर ती चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. नक्की. धन्यवाद अतुलजी सविस्तर बोलल्याबद्दल.